गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। वन विभागातील कर्मचारी ताहेर अली सय्यद सेवानिवृत्त इतर 5 कर्मचारी यांचा सन्मान। महाराष्ट्र राज्य वन विभागात प्रामाणिकपणे आपली सेवा पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वन विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आलाय। वन विभागातील कर्मचारी ताहेर अली सय्यद, बापू जायभाय, शंकर बाराते, काकडे पवार मॅडम हे 5 कर्मचारी दिनांक 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले। वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कर्जत येथे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम करण्यात आला। तसेच 5 जून 2025 रोजी पर्यावरण दिनाचा औचित्य साधून मौजे भांडेवाडी येथील जैवविविधता उद्यान येथे विविध प्रकारे झाडे लावून व उद्यानामध्ये साफसफाई करून वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके साहेब, वनपाल कर्जत, वनपाल जामखेड, वनरक्षक वनमजूर बापूसाहेब जायभाय, शंकर बाराते, काकडे पवार मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ताहेर अली सय्यद यांनी बोलताना सांगितले की 40 वर्षांच्या अनुभवातून चांगले वाईट अनुभव आलेले, ते अतिक्रमण असो किंवा वन्य प्राण्यांचे शिकार असो अथवा वन्य प्राणी जखमी झालेला असो, 8 जखमी झालेला असो, वेळोवेळी आपण प्रामाणिकपणे काम करीत राहिलो। मी आता नवीन कर्मचारी आलेला आहे, त्यांनी सुद्धा या कार्यरत असलेल्या जुन्या अनुभवी व नंबर मजुराचे सहकार्य घेऊन व त्यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढील वाटचाल केल्यास निश्चित फायदा होईल व कुठेही काम करण्यास अडचण येणार नाही असे सांगितले। यावेळी कर्जत वनपाल सुरेश भोसले यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी जामखेड वनपाल प्रदीप उबाळे, वनरक्षक सपकाळ तेलंगे राठोड व मिरजगाव वनरक्षक मॅडम उपस्थित होते। यावेळी वनमजूर संजय आडसूळ, शरद सूर्यवंशी, बबन महारनोर, माळशिकारी शिवाजी चिलगर, श्याम डोंगरे, रघु सुरवसे, नजर लोखंडे व सेवानिवृत्त वन कर्मचारी अंकुश गवळी, चित्रा सीत, मिरजगाव वनरक्षक गंगाराम बोटमुकले, जान गवळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भोसले यांनी केले। शेवटी वनपाल प्रदीप उबाळे यांनी आभार मानले। खरा का नाही, पण ते आता काय होतं, आपली जरी पोस्ट कमी असली, खालची असली, आता मग त्याचे वनरक्षक आलेत आता काही काही, आपली जेवढी सेवा झाली तेवढं त्यांचं वय पण नाहीये। पण मी म्हणतोय अशी एक विनंती करणार आहे त्यांना, मी असं वेगळं बोलत नाही, मी काही विनंती करणार आहे की जे आता काही इतर वनमजूर आहेत, कमीत कमी कुठलं काम करताना त्यांचं जे अनुभव आहे ते अनुभव फार तगडा आहे, आणि तो तगडा अनुभवाचा नाही काही अधिकाऱ्यांनी म्हणतो मी त्यात वनपाल वनरक्षकाचं काय नाही, ज्या ज्या वेळेस काय काय घडलं ते मी सपकाळ साहेबाला मगाशी बोललोय की नाही ऐकल्यामुळे ते बऱ्याचशा काही अंगणवाडी कामं येतात, तसं काही गोष्टी त्यांनी ऐकून इथनं पुढे घ्यावेत। तसं मी तर राजपूतवर माझ्या 40 वर्षाच्या आहे आणि निमित्त काय आहे। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन या निमित्त आम्ही आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या भांडेवाडी जैवविविधता उद्यान कर्जत येथे कर्जत वन परिक्षेत्राच्या नुसार केलेला होता। त्याचप्रमाणे आमच्या कार्यालयातील 5 वन कर्मचारी हे 31 मेला नियत सेवामानानुसार निवृत्त झाले। त्यांच्या हस्ते सुद्धा आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त आम्ही वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ साजरा केल्याचं नियोजन केलं होतं, आणि त्यानुसार आम्हाला सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही त्या प्रत्येकाच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे। त्यांची सेवा पूर्ती झालेली आहे, त्यानिमित्त त्यांचा कसा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आला आहे। आज आमचे 5 कर्मचारी सेवानिवृत्त झाले 31 मेला, त्यानुसार आम्ही त्यांचं बाकीचे शासकीय कार्यक्रमानुसार त्यांचे बाकीच्या प्रोसिजर केलेले आहेत। त्याचप्रमाणे आज त्यांचा पुष्पगुच्छ आणि त्यांच्या हस्ते एका वृक्षाचं रोपण करून आम्ही त्यांचा सेवानिवृत्तीचा समारोह। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।